नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। आज न्यूजरूम चर्चेत चर्चा करूया काँग्रेसची। काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? जी परंपरागत घराणी आहेत ती काँग्रेस सोडून का चाललीत? काँग्रेसला का रामराम करतायत ही घराणी? आणि विशेष म्हणजे काँग्रेस कोण चालवतंय? जे उमेदवार आहेत तेही बोलतात की आमचं तिकीट फायनल केलं ते झालं शरद पवारांमुळे। काँग्रेस 5 वर्षाच्या पराभूत मानसिकतेतून बाहेर आली नाही काय? आणि या सर्वांची उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वच्छ प्रतिमा असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण। चव्हाण साहेब, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। चव्हाण साहेब, पहिला प्रश्न आमचा हा आहे की आज मोदींनी एक निर्णय अँटी मिसाईल टेस्ट घेतल्याचा निर्णय जाहीर केला की ती यशस्वी झालेली आहे आणि जो काही तो अर्धा एक तास होता, मला वाटतं की काँग्रेसवालेही घाबरले असतील की आज मोदी नेमकं काय सांगणार आहेत। तुम्ही टीव्ही लावून बसला होतात? होय। कारण पंतप्रधानांनी राष्ट्रीय संबोधन करणं टीव्हीवर हे क्वचितच होतं। एक आपल्याला माहिती आहे की नोटबंदीच्या वेळेला त्यांनी केलं होतं, त्यामुळे काहीतरी फार मोठी घोषणा होणार आहे हे प्रत्येकाला अपेक्षित होतं। विशेषतः सकाळपासून कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मंत्रिमंडळाची सुरक्षा समितीची बैठक झाली होती आणि त्यामुळे हा निर्णय निश्चितच राष्ट्रीय सुरक्षा संबंधी होता, कदाचित पाकिस्तान संबंधी असेल। आर्थिक निर्णय नसावा, कारण आर्थिक निर्णय असेल तर मग निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल सरकारला जर घोषणा करायची असेल तर। आणि त्यामुळे जवळजवळ आमची खात्री होती की हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेबद्दल किंवा राष्ट्रीय सुरक्षेबद्दल पाकिस्तानबद्दल असला पाहिजे। आणि त्यामुळे खूप कुतूहल झालं। पहिल्यांदा एक वेळ दिली होती, अर्धा पाऊण तास काहीच झालं नाही, घाबरले होते। आणखी काहीतरी फारच गंभीर आहे। काही लोकांनी फोन करून विचारलं की आता 2000 रुपयाची नोटाचं काय होणार? तर पण नंतर शेवटी जेव्हा घोषणा केली, पहिल्या 2-3 वाक्यातच लक्षात आलं की हा अंतरिक्षाबद्दलचा विषय आहे, स्पेस टेक्नॉलॉजीबद्दलचा विषय आहे आणि सरकारनं अँटी सॅटेलाईट मिसाईलचा यशस्वी वापर करून त्याची चाचणी यशस्वीपणे केल्याची घोषणा केली। अर्थात ही मोठी घोषणा आहे आणि त्याबद्दल संबंधित वैज्ञानिकांचं ते DRDOचे असोत किंवा इस्रोचे असोत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे। मी पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री असताना अंतरिक्ष विभागाचंही काम पाहायचो आणि मला खास पहिल्यांदाच एका राजकीय व्यक्तीला अंतरिक्ष आयोगामध्ये सदस्य म्हणून प्रधानमंत्र्यांनी नेमलं होतं। 6 वर्ष स्पेस कमिशनचा सदस्य होतं, त्यामुळं सर्व स्पेसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत। पण त्यात आता संध्याकाळी आलं आहे की UPAनं DRDOला तशी परवानगी UPAच्या काळात दिली नव्हती। असं आहे की ही जी मिसाईल आहे ही अग्नी 5चं एक व्हेरियंट आहे। ही मिसाईल आपण 2012मध्ये त्याची यशस्वी चाचणी केली होती त्या क्षेपणास्त्राची। आता ते क्षेपणास्त्र सॅटेलाईटला पाडण्याकरता वापरलं जाईल, कारण सॅटेलाईट हे फिरत असतं, मग त्या वेगानं क्षेपणास्त्र जावं लागतं आणि त्याला तिथं जवळ येऊन मग त्याला उडवावं लागतं। ते जी चाचणी घ्यायची का, तर याबद्दल जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा 2012ला याची चाचणी घ्यायची आवश्यकता नाही, पण आपण यशस्वीपणे अँटी सॅटेलाईट मिसाईल विकसित केलेलं आहे याची आपण घोषणा केली आणि ती घोषणा स्वतः त्यावेळचे तत्कालीन SA-2RM चाचणी का घ्यावी नाही वाटली UPA सरकारला? त्याला अनेक कारण आहेत, तर त्यामध्ये मी जात नाही, पण मी चाचणी घ्यायची गरज नाही असं वाटलं, कारण आपली क्षमता इतकी पक्की आहे आणि इतकी क्षमता आपण दाखवलेली आहे जगाला। तेव्हा जेव्हा आपण भारताने एखादी घोषणा केली की ती कोणाकरता असते, ती शत्रू राष्ट्रांच्या करता असते। ते चीनला कळलं पाहिजे, पाकिस्तानला कळलं पाहिजे की आपल्याकडे ही क्षमता निर्माण झालेली आहे। दुसरा असतो भाग की जेव्हा आपण अंतरिक्षामध्ये एखादं वेपन किंवा एखादं अस्त्र वापरतो तेव्हा त्या सॅटेलाईटच्या डेब्री म्हणजे जो कचरा असतो अंतरिक्षातला तो खूप तयार होतो आणि त्या मग आकाशात फिरतात आणि त्यातून एखाद्या चांगल्या उपग्रहाची तोडफोड होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं वेपनायझेशन ऑफ आउटर स्पेस याबद्दल आंतरराष्ट्रीय करार काही आहेत।
आणि या कारण नसताना आपण ही चाचणी घेऊन आणि तिथं खूप कचरा तिथं निर्माण होईल आणि त्यातून इतर उपग्रहांना काही अडचण निर्माण अशाबद्दल एक हा निर्णय योग्य नाही का या सरकारचा असं तुम्हाला म्हणायचं? तर त्यामुळे आम्ही त्यावेळेला हा निर्णय टाळला होता, घेतला नव्हता. आता प्रश्न असा आहे की ही मिसाईल आहे ती आमच्याकडे होती आणि त्या मिसाईलचा वापर हा उपग्रह पाडण्याकरता होऊ शकतो असं मी 2012ला सांगितलं. त्यावेळेला आम्ही चाचणी घेतली नाही. तर माझा प्रतिप्रश्न असा आहे की मग मे 2014ला का नाही घेतली? जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं त्यांना एकदम त्यांनी का नाही घेतली? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर का घेतली? निवडणुकीच्या तोंडावर का घेतलेली आहे? त्यामुळे मला वाटतं की याचं राजकारण करू नये. ही एक चांगली उपलब्धी आहे. ही 2012ला आपण ही क्षमता विकसित केली होती, त्याची चाचणी घ्यायची आवश्यकता नव्हती, पण घेतली तर काही हरकत नाही. आता मोदींनी ही चाचणी घ्यायला भाग पाडलं. गेल्या महिन्यातच हा निर्णय झाला आणि त्यांनी एक जो टार्गेट सॅटेलाईट असतो ज्याला आपण मारलं, तो मायक्रोसॅट आर नावाचा सॅटेलाईट गेल्या महिन्यातच उडवला होता. म्हणजे हा निर्णय मोदींनी गेल्या महिन्याभरात घेतलेला आहे. म्हणजे हा निवडणुकीसाठी घेतला कारण काय स्पष्ट आहे. कारण जर तुम्हाला असं वाटलं की ना युपीए सरकारचा निर्णय चुकीचा होता, आपण ताबडतोब घेतलं पाहिजे, मग मे 2014ला का नाही घेतला? 2015ला का नाही? 16, 17, 18? त्यामुळे ह्यामध्ये राजकारण आहे, पण आम्ही त्यात राजकारण काही करू इच्छित नाही. वैज्ञानिकांचं अभिनंदन, परंतु एक अपेक्षाभंग झाला मात्र, एवढं तर मान्य केलं पाहिजे. खूप मोठी अपेक्षा होती तर काहीतरी नाही. मोदी अनप्रेडिक्टेबल आहे, ते काँग्रेससाठी घातक आहे. ते त्यांच्यापेक्षा करताही अडचणीचं ठरलेलं आहे. मला वाटतं की राहुल गांधींनी जी मिनिमम इन्कम गॅरंटीची घोषणा केलेली आहे ती इतकी क्रांतिकारक घोषणा आहे की त्याला उत्तर काय द्यायचं याबद्दल सरकार खरंच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि त्याकरता मग आपण ही घोषणा केली तर चालेल का अशा प्रकारचा निर्णय झाला. अर्थात त्या घोषणेची याची तुलनाच होऊ शकत नाही. राहुल गांधींनी घेतलेला निर्णय देशाच्या 1/5 लोकसंख्येकरता म्हणजे जवळजवळ 25 कोटी लोकांना लाभ देणारा निर्णय, प्रत्येक जवळजवळ 20% गरीब लोक आहेत, दारिद्र्य रेषेखालीची लोक आहेत, त्यांना 72,000 कोटी रुपयाची थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. हा गेम चेंजर आहे. आणि त्यामुळे पुलवामामुळे ना की 45 वर्षानंतरही तुम्ही गरिबी हटाव अजून चालूच आहे. पण ते वास्तव आहे ना. ते गरीब हटाव तरी घोषणा केली जेव्हा इंदिराजींनी, तेव्हा ते उद्देश होता की आपल्याला गरिबीवर एक थेट हल्ला केला पाहिजे. पण त्याचा अर्थ की उद्याच्याला सकाळी गरिबी संपेल असं कोणाचंच म्हणणं नव्हतं. म्हणून त्यांनी 6,000 दिले वर्षाला, म्हणून तुम्ही महिन्याला 6,000 देणार. आता त्यांनी 6,000 दिले, ते फक्त त्यांनी किती 4 महिन्याकरता दिले. त्यांना जर खात्री होते की आपण जर सत्तेत परत येऊ तरी वर्षभराचे सगळे 6,000 देऊन टाकले असते. पण त्यांनी 4 महिन्याचे 2,000 फक्त जमा केले, कारण त्यांना माहिती होतं की नंतर 23 मे नंतर काय होणार आहे काय माहिती नाही. पण मला वाटतं की हा जो निर्णय आहे 72,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला द्यायचा, हा गेम चेंजर निर्णय आहे. आणि आता त्यांनी जरी किती निगेटिव्ह कॉमेंट केले असले, पैसे कुठून येणार, मग हे इंदिराजींनी घोषणा केली होती त्याचं काय झालं, तर मला त्याचा काही संदर्भाचा काही प्रश्न आहे. आज जी घोषणा केलेली आहे त्यावर आम्ही आता काही दिवसानंतर पूर्ण आमच्या जाहीरनाम्यामध्ये डिटेल त्याची आउटलाईन देऊ. पैसे कुठून येणार, पैसे आम्ही उपलब्ध करून देऊ. अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला मनरेगाची घोषणा झाली, अन्य सुरक्षा कायद्याची घोषणा झाली, अशाच कॉमेंट आल्या होत्या, पैसे कुठून आणणार आणि हे सगळे पैसे वाया जातील. बिलकुल नाही आहे. ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखी योजना आहे आणि ही कल्पना आजची नाही आहे. तर 1601 साली तुम्ही जाहीरनामा समितीत आहात तर तुम्हाला ती कल्पना असेल ना की अशी मोठी घोषणा होणार आहे. नाही, ते आता घोषणा तर राहुल गांधींनी केलेलीच आहे आणि त्यामध्ये चिदंबरमने देखील सांगितलेलं आहे की आम्ही याची डिटेल्ड त्याची जी रूपरेषा आहे ती आमच्या जाहीरनाम्यामध्ये येईल. जाहीरनामा मला वाटतं या 1-2 दिवसामध्ये घोषित होईल आणि त्याची संपूर्ण रूपरेषा येईल. त्यामध्ये आम्ही असंही सांगितलेलं आहे की काही टप्प्याटप्प्याने होईल, 1-2 वर्षामध्ये पूर्णपणे लागू होईल. एखादा पायलट रन करावं लागेल, त्यामध्ये काही सुरू करताना अडचणी येतील, परंतु ही योजना अंमलात आणण्याचा निर्धार राहुल गांधींनी केलेला आहे. त्यांनी 15 लाख सांगितले होते, त्याच्यात लोकांना असं वाटतं की त्या 15 लाखामुळे भरपूर फरक पडला होता, त्यामुळे आपण तुम्ही 72 सांगितले हजार. 15 लाख त्यांनी सांगितले होते ते कुणाला मिळणार नव्हते, कारण 15 लाख गुणिले जवळजवळ किती आपली 1 कोटी बँक, आपले 100 कोटी बँक अकाउंट आहेत आणि 100 कोटी लोकांना जर 15 लाख रुपये प्रत्येकाला दिले तर किती 1500 लाख कोटी रुपयांची रक्कम लागते. त्यामुळे हा जुमला होता. हे आमच्या जुमला नाही.
तुमचा जुमला नाही? आम्ही रक्कम सांगितलेली आहे, 3,60,000 कोटी रक्कम लागणार आहे. ती रक्कम आम्ही उपलब्ध करू. आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या 1.8% रक्कम लागेल आणि त्यातून काही प्रमाणामध्ये ज्या गरिबांना दिलेल्या काही नॉन मेरिट सबसिडी आहेत त्या कमी करता येतील. आता लोक बोलतात ना, अर्थव्यवस्थेसाठी असं धोकादायक आहे लोकांना पैसे देत राहणं, असं म्हणतात. पण असं हे प्रत्येक वेळेला म्हटलं गेलं, मनरेगाच्या वेळेला म्हटलं गेलं. उलट मनरेगाच्या बाबतीमध्ये मोदींनी लोकसभेत काय वक्तव्य केलं होतं तेही आपण ऐकलं. त्याचबरोबर फूड सिक्युरिटी ॲक्ट, तुम्ही फुकट जवळजवळ फुकट अन्नधान्य लोकांना देताय, तुम्हाला परवडेल का, अशा अनेक घोषणा झाल्या. परंतु दारिद्र्यावर गरिबीवर जर थेट हल्ला करायचा असेल तर अशा प्रकारचं आपल्याला काम कशाला करतील जर त्यांना फुकटात पैसे मिळाले? असं होत नाही. युनिव्हर्सल बेसिक इन्कमची जी कल्पना आंतरराष्ट्रीय कल्पना आहे, काही देशांनी अंमलात आणलेली, तिथे असं म्हटलं गेलं की लोक आयदी बनतील, कुणी कामच करणार नाही, फुकटात पैसे मिळतील, दारू पिऊन सगळे पैसे वाया घालवतील. हे असं होत नाही. आपण असा गरीब असतील, त्यांना संधी नसेल मिळाली, चांगलं शिक्षण मिळालं नसेल, ते एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जन्माला आले असेल, म्हणून त्यांची अशी टिंगल करणं योग्य नाही आहे. तुम्ही त्यांना संधी द्या, त्यांना अवसर द्या, त्यांना सक्षम करा, ते बघा काय करता येते. म्हणजे एवढी चांगली तुम्ही बोलता गेम चेंजर योजना आहे, तर महाराष्ट्रात जी परंपरागत तुमची घराणी आहेत काँग्रेसची, ते सगळे लोक सोडून बीजेपीत का चाललेत? किती गेलेत? मला वाटतं एखाद दुसरी केस होती, हे दर मोठे आहेत ते. कोण मोठा कोण छोटा हे छोटी काळ ठरवेल. परंतु ज्यांना काँग्रेसच्या धोरणामुळं जे खूप गब्बर झाले, खूप श्रीमंत झाले, त्यांनी खूप योजना काढल्या आणि त्या संस्था काढताना त्या संस्थांमध्ये जर काही गैरव्यवहार झाला तर तो गैरव्यवहार लपवण्याकरताही काही करावं लागतं. आणि मुख्यमंत्र्यांची जी साम दाम दंड भेद ही जी पॉलिसी आहे त्याचा हा भाग आहे. सरळ स्पष्टपणे एखाद्या संस्थेमध्ये गैरव्यवहार असं आढळलं तर त्याला सरळ धमक्या देऊन त्यांनी आपल्या पक्षांतर करायला भाग पडलेला आहे. म्हणजे सुजय ते विखे पाटील असतील किंवा प्रतीक पाटील असतील, त्यांनी असं केलं होतं असं तुम्हाला वाटतं? प्रतीक पाटलांनी काही केलेलं नाही अजून. प्रतीक पाटलांनी फक्त उद्वेगानं काही घोषणा केलेली आहे. त्यांनी सुजय विखे पाटील हे जवळजवळ 2 वर्षापासून मी काही झालं तरी उभा राहणार नाही. तुम्ही नाव घ्या ना, तुम्ही बोलता की हे लपवण्यासाठी केलंय. नाही, आता अनेक माझ्या स्वतःच्या मतदारसंघामधले उदाहरण आहेत की एका माझ्या मतदारसंघातील एका साखर कारखान्याच्या माजी चेअरमनला 4 महिने तुरुंगात टाकलं. त्याचबरोबर दुसऱ्या एका अध्यक्षाने लगेच पक्षांतर केलं. यांना धमकी दिली कुणाला? सुजय विखेंना, असं तुम्ही म्हणताय? नाही, सुजय विखेंची केस वेगळी आहे. त्यांनी मी उभं राहणारच हे आधी 2 वर्षापूर्वी ठरवलं होतं, त्यामुळे ते प्रचारही करत होते. आता त्यांच्या संस्थेमध्ये काय आहे काय नाही याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही. पण मी फक्त मुख्यमंत्र्यांच्या साम दाम दंड भेद या नीतीबद्दल. मग तुम्ही थांबवलं का नाही त्यांना? त्यामध्ये जर त्यांना ती नगरची लोकसभेची जागा पाहिजे होती, ती जागा शरद पवारांच्याकडे होती. त्यामध्ये जर अदलाबदल होऊ शकली असती तर कदाचित प्रश्न सुटला असता. पण अदलाबदली आमची कुठल्याच मतदारसंघामध्ये झाली नाही. अनेक मतदारसंघाची मागणी होती. बुलढाणा मतदारसंघ आम्हाला द्या अशी आमची मागणी होती, कारण तो राजू शेट्टींना पाहिजे होता. त्यामुळे अशा काही इंटरचेंज झाले असते तर बरं झालं असतं, पण ते होऊ शकलं नाही. पण एका बाजूला तुम्ही विश्वास द्यायला कमी पडलाय का की सामदाम दंड भेद जे सगळं वापरून मुख्यमंत्री तुमच्यावर कारवाई करतील, पण पक्ष तुमच्या बाजूने आहे, तुम्ही भेटण्याची गरज नाही, अशा प्रकारचा मेसेज देण्यात काँग्रेस पार्टी कमी पडली? पक्ष आणि सरकारेमध्ये फरक आहे. एक सामदाम दंडभेद सरकारकडून कारवाई होती, पक्ष त्या सामदाम दंडभेदाला कसं उत्तर देणार? आम्ही त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला संरक्षण देऊ, पण समजा तिथे काही गैरव्यवहार झाला असेल समजा आणि तिथं सरकारने सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूला नाही तर तुमच्यावर कारवाई करू. मग ती सरकारमध्ये त्या व्यक्तीमध्ये तो प्रश्न आहे. कारण मनमोहन सिंग यांच्यावर जेव्हा आरोप केले त्यावेळेला ज्या ताकदीनं काँग्रेस पक्ष दिल्लीत रस्त्यावर उतरला होता सगळे नेते, तशा प्रकारचा विश्वास देणं राज्यातल्या नेतृत्वाला जमलं नाही का? मला वाटतं मनमोहन सिंग यांच्यावरचा आरोप आणि इतरांच्या वरच्या आरोपामध्ये फरक आहे. मनमोहन सिंग यांच्यावरचा आरोप किंवा कोल घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव CBIमध्ये घातलं किंवा अनेक त्यांच्यावर CBIवर घातलं. मला वाटतं रस्त्यावर येऊन काय प्रश्न सुटत नाही. CBI केस आता आपण पाहिलं की सोनिया गांधींच्यावर देखील आरोप आहे, त्यांना जामिनावर त्यांना सोडण्यात आलेलं आहे. राहुल गांधींच्यावर देखील खटला घातलेला आहे. आता खटला घातला तर ती न्यायिक प्रक्रिया आहे, त्याला न्यायिकच उत्तर द्यावं लागतं. रस्त्यावरून आपण प्रोटेस्ट जरी केला तर ती न्यायिक प्रक्रिया काही थांबत नाही. आणि त्यामुळं आमचा स्पष्ट आरोप आहे की यामध्ये आर्थिक व्यवहार बरेच मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जिथं काही गैरव्यवहार असतील तिथं तुम्हाला प्रोटेक्शन देऊ नाहीतर तुमच्यावर कारवाई करू अशा प्रकारच्या धमक्या आरोप देण्यात आलेले आहेत. आता कुणाला कुठली मात्रा लागू झाली
तर हे प्रत्येकाच्या केसमध्ये वेगवेगळं आहे. चव्हाण साहेब, शिवसेना भाजप युती 4 वर्ष भांडत राहिले, शेवटी ते एकत्र आले. साताऱ्यामध्ये त्यांचा उमेदवार त्यांच्याकडे जातो आणि तो उमेदवार बनतो तिथं. पालघरमध्ये तसंच होतं. मग काँग्रेस राष्ट्रवादीला कोणी अडवलं होतं? जर त्यांनी अशा प्रकारे 4 वर्ष सोबत होते, आज करू शकले असते. आता असं आहे की मी पहिल्यांदा सामदाम दंड भेद वापरला तर तो इथेही लागू होतो, पण त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. बोला. 4 वर्षाच्या त्यांच्या त्या जुगलबंदीनंतर एकदम सगळे शिवसेना अगदी वटणीवर आल्यासारखं अगदी सरळ स्वतःसारखं सरळ काम करते. आता हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे निवडणुकीमध्ये. परंतु त्यांनी जर जागेची अदलाबदली केली किंवा त्यांनी काय केलं की आमच्याकडे ही जागा होती, आम्ही ती सोडणार नाही. माणूस बदला पण जागा नाही सोडणार आम्ही. आमचंही तेच झालं. नगरची जागा राष्ट्रवादींनी ते करता आलं असतं ना तुम्हाला, ते नगरला करता आलं असतं की नाही, म्हणून नाही केलं ना. शिर्डीच्या बदल्यात त्यांनी दक्षिण नगर. त्या तिथं देखील असं चाललं होतं की सुजय विखे पाटील हे शरद पवार जाऊन मला राष्ट्रवादीचं तिकीट द्या असे मागायला गेले होते, तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी दिलं नाही. आज गावितांना तिकीट मिळालं त्या पक्षाचं, किंवा आमच्या सातारमध्ये त्या उमेदवाराला शिवसेनेनी दत्तक घेतलं, पण ह्या ठिकाणी नाही घेतलं. नाही, राज्यात कोण मोठं मग, काँग्रेस की पवार? म्हणजे त्यांच्या याच्यावर तुम्ही असं चालताय. नाही, पवार आम्ही 26 जागा लढवतोय, राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढवतोय, जो जुनाच फॉर्म्युला आहे. आता त्यांनाही त्यांच्या अडचणी आहेत, आम्हाला आमच्या अडचणी आहेत. मग एका जागेसाठी हे एका जागेसाठी जागेसाठी विखेंना कोणी भाजपात लोटलं नाही, एका जागेसाठी आमची एक व्यक्ती निघून गेली. आता तुम्ही म्हणताय की सत्ताधारी सामदाम दंड भेद करून म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यासं करतात, पण एकीकडे अशोक चव्हाणांची देखील ऑडिओ क्लिप आलेली मध्यंतरी, त्या संदर्भात काय बोलत? त्यांनी पण त्यांची खतखत मांडलेली म्हणजे जे संभाषण होतं त्याच्यात. आता असं आहे की आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक निर्णय होत नाही. आता समजा एखाद्या बाबतीत त्यांनी आग्रही भूमिका घेतली असेल आणि पक्षश्रेष्ठीने ती मान्य नसेल केली, तर त्यामुळे त्यांना ती खतखत वाटली असेल, पण त्यांची जी ऑडिओ क्लिप आली ती अनवधानानं कोणीतरी रेकॉर्ड केलेली आहे. मला देखील चंद्रपूरहून शेकडो फोन आले आणि मलाही कळलं नाही की एकदम एका मतदारसंघातून एका व्यक्तीकरता इतके प्रचंड फोन कसे येत आहेत. आणि त्या फोन करताना त्या व्यक्तीचं मी कुठल्या तरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कसा आहे असं नाव असायचं आणि एक ठराविक एक मेसेज असायचा की अमुक अमुक व्यक्तीला तिकीट द्या, आणि तो सगळ्यांचा एकसारखा मेसेज असायचा. थोड्या वेळानंतर जवळजवळ 100-500 फोन झाल्यानंतर मला लक्षात आलं की कुठेतरी कॉल सेंटरमधून फोन करते आणि त्या कॉल सेंटरलाही मेसेज दिलेला आहे आणि प्रत्येक फोन रेकॉर्ड होतो. अच्छा. आणि त्यामुळं कंटाळून आपण काहीतरी चिडून काहीतरी बोलतो किंवा बंद करा तर ठीक आहे मी सांगतो कोणाला तरी, असं काहीतरी बोलतो, तसं काहीतरी झालं असावं. मग कोणी केलं हे? आता कोणी केलं, ज्याला फायदा झाला असेल त्यांनी केला असेल, पण मला वाटतं की त्यात मला जायचं नाही. पण एकदम एकाच मतदारसंघामध्ये असे शेकडो फोन झाले, ते कोणीतरी प्लॅन केल्याशिवाय ते येणार नाही. यामुळेच उमेदवार बदलला गेला का? आणि विशेष म्हणजे जो उमेदवार बदलला त्यांनी थेट पवारांचं अभिनंदन जास्त मांडलं, स्वतःच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं अभिनंदन मानण्यापेक्षा, आभार मानण्यापेक्षा. मला वाटतं तुम्ही चंद्रपूरच्या मतदारसंघाबद्दल बोलताय, त्यामध्ये पवारसाहेबांचा काही त्यामध्ये रोल किती होता मला माहिती नाही, पण आमचे तिथले एक प्रमुख नेते आहेत किंवा आमचे तिथले जे एक प्रमुख आमदार आहेत त्यांचा आग्रह होता. आमचा खरं म्हणजे मागणी होती की त्यांनी स्वतःच निवडणूक लढवावी, आमदारांनी माजी मंत्र्यांनी तिथं खासदारकीची निवडणूक लढवावी असा आमचा सर्वांचा आग्रह होता, कारण ते ताकदीनं निवडणूक लढले असते. पण त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवायला नकार दिला आणि त्यांनी एक नाव प्रस्थापित केलं. आता त्या नावाबद्दल चर्चा चालली होती, त्यामुळे मला वाटतं हा आमच्या पक्षातला अंतर्गत निर्णय होता. दुसरा एक प्रश्न आहे की तुमच्या उमेदवारीची कायम चर्चा पहिल्यापासून म्हणजे विधानसभेला तुम्ही खाली आलात त्यावेळेसपासून सुरू आहे. पुण्यात तुमची चर्चा खूप सुरू आहे लोकसभेची निवडणुकीच्या संदर्भात, नेमकं काय आहे? असं आहे की 3-4 वेळेला ही बातमी कोणीतरी सोडली किंवा पेरली म्हटलं तरी चालेल की मी आता पुण्याहून लोकसभा घेणार, पुण्याच्या लोकांची आग्रही मागणी आहे किंवा दिल्लीला गरज आहे, अशा बऱ्याच बातम्या सोडल्या गेल्या. पण तसा माझा पुण्याचा काही निवडणूक लढण्याच्या दृष्टीने काहीच संबंध नाही आहे. तशी बातमी सांगलीच्याबद्दल केली, कारण सांगलीला अजून आमचा निर्णय झालेला नाही, पुण्याला आमचा निर्णय अजून झालेला नाही. आणि त्यामुळे अशा वेळोवेळी बातम्या पेरल्या जातात. त्याला काही हित संबंधित लोक असतात की आता बाबा आता दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे कराडला आता निवडणूक लढवणार नाहीत, पण असे काही इंटरेस्टेड लोक असतात, काही पुण्याचे लोक असतात. काही नाही वाटतं की मी दिल्लीला जावं, पण आता काय शेवटी असं आहे की मी दिल्लीलाही काम केलेलं आहे, महाराष्ट्रातही काम केलेलं आहे. त्यामुळं मला पक्षाने खूप काही दिलेलं आहे. मला लोकांच्या मध्ये राहायला मिळालं आता गेली 5 वर्ष.
माझ्या मतदारसंघामध्ये राहायला मिळालं. मी समाधानी आहे आणि माझी इच्छा, माझा दक्षिण कराड जो विधानसभा मतदारसंघ आहे तोच लढवायची इच्छा आहे. ब्रेक अगोदर आपण बोलत होतो, नेमकं तुम्हाला दिल्लीला पाठवायला कोण उत्सुक आहे? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही असं काही आहे का? म्हणजे सारख्या अशा बातम्या इकडून तिकडून येत आता या राहतात. बातम्या आहेत ते खरं आहे. त्यामध्ये दोन आहेत. एक कराडचं स्थानिक राजकारण आहे की बस कराडला आता बाबांची दिल्लीला गरज आहे, आता ते दिल्लीला जायला इच्छुक आहेत, ते जाणार आहेत, मग असं तिथं लोकसभा निवडून अशा बातम्या सोडल्या म्हणजे मग तिथल्या स्थानिक आमच्या विधानसभेच्या राजकारणामध्ये थोडा संभ्रम निर्माण होतो. एक तर तिथून बातम्या येतात आणि बाकी दुसरे आता कोण, कधी सांगलीची सोडली बातमी, कधी पुण्याची सोडली, आता काल पुन्हा पुण्याच्या बातम्या आल्या होत्या. तर कोण ह्या बातम्या सोडतोय मला माहिती नाही, कारण अशा प्रकारची कुठलीही चर्चा दिल्लीमध्ये झालेली. तुमची इच्छा काय? इच्छेचा प्रश्न आहे. मी 19 वर्ष दिल्लीमध्ये खासदार होतो हां, आणि मी तिथं पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री म्हणून काम केलेलं आहे. मी विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे, सत्ताधारी पक्षामध्ये तिथं दिल्लीला होतो. खूप मला दिल्लीचा अनुभव आहे. आणि महाराष्ट्रात मी एकदम अचानक 2010 साली झालो. जवळजवळ 4.5 वर्ष मुख्यमंत्री, त्यानंतर 5 वर्ष आमदार. इथे मला 9 वर्ष झाली. तर दोन्ही ठिकाणी मला काम करायला आवडेल. दोन्ही ठिकाणी एक दिल्लीला थोडंसं धोरणात्मक काम जास्त असतं, इथं थेट एक्झिक्युटिव्ह काम असतं, लगेच सही केले की पण निर्णय इथे झाला. मुख्यमंत्री व्हायला पुन्हा नाही आवडणार? आवडायचा प्रश्नच नाही. कुठली जबाबदारी पक्षाने दिली ती तो मोठा बहुमान असतो. मला पक्षाने वेळोवेळी खूप जबाबदारी दिलेल्या आहेत. मी पक्षाची जबाबदारी होती. मी 9 राज्याचा प्रभारी होतो, जनरल सेक्रेटरी होतो. दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे. महाराष्ट्रात जबाबदाऱ्या मी स्वीकारलेल्या आहेत. तर कुठेही केलं तरी मी करेन काम. मला अनुभव भरपूर चांगला आहे आणि एका व्यक्तीमध्ये इतक्या विविध प्रकारचा अनुभव फार लोकांच्याकडे नाही आहे, ही गोष्ट आहे. तर मला कुठली जबाबदारी दिली तरी मी आनंदाने स्वीकारेन पक्षाची. तुम्ही सांगितलं की कराडचं स्थानिक राजकारण, याला जबाबदारी तिथून बातम्या येतात. विलास काका उंडाळकर आहेत, त्यांना अशोक चव्हाण घेऊ इच्छितात. तुम्हाला आवडेल का हे सर्व? नाही, बघा एक आहे, विलास काका उंडाळकर जे आहेत ते भारतीय जनता पक्षाला कधी पाठिंबा जाणार. त्यांचं कुटुंब जे आहे त्यांचे एक स्वातंत्र्य सैनिकाचं कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगवास भोगला असेल किंवा त्याग केला असेल, अशी परंपरा असलेलं ते कुटुंब आहे. ते काँग्रेस कुटुंब आहे. आता गेल्या निवडणुकीमध्ये आमचे मतभेद झाले, ते माझ्या विरुद्ध त्यांनी अपक्ष उमेदवारी केली, पण त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. कारण ते कुठंतरी भाजपमध्ये जातील किंवा शिवसेनेत जातील आणि भाजपच्या हात बिजबुतला असं मला वाटत नाही. त्यांची परंपरा. तुम्ही पुढाकार घेणार का की कुणी दुसरे त्यांना तुमचा प्रतिस्पर्धी म्हणून तिथे आणू इच्छितात अशोक चव्हाण? नाही ना, असं ह्यात आमच्या अंतर्गत पक्षाच्या वादामध्ये काही मी पडणार नाही, कारण असं आहे असं मला वाटत नाही. त्यांचं काय, अशोक चव्हाणांना त्यांचं काम भरपूर आहे नांदेडला, आता कराडला आता आणि काय असं काही करतील असं मला वाटत नाही. पण तुम्ही म्हणताय की राहुल गांधींनी आता एकूण ज्या पद्धतीने आता सुरुवात केलेली आहे, वातावरण काँग्रेससाठी चांगलं आहे. महाराष्ट्रात का अजून एकजीवपणा दिसत नाही? एका बाजूला अशोक चव्हाण जायला तयार नाहीत, एका बाजूला तुमच्याबद्दलच्या चर्चा अशा होत आहेत, दुसऱ्या बाजूला सांगलीमध्ये असं वातावरण होतं आहे की तुमच्या पक्षात राहतील की नाही वसंतदादांचे पुढची पिढी. हे एक सगळं एकजीवपणा का दिसत नाही? काय अजून चुकतं आहे? 2-3 गोष्टी आहेत. आता माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला लोकसभेचा मतदारसंघच नाही आहे, कारण माझा जो सातारा मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादीकडे आहे. तिथे एक सक्षम उमेदवार राष्ट्रवादीने दिलेला आहे. आता मी माझा मतदारसंघ सोडून आणखी कुठेतरी जावं हे मी करणं व्यावहारिक नाही आहे. आता अशोकरावांनी एक विधानसभेला लढायची इच्छा प्रदर्शित केली होती, पण मला वाटतं प्रत्येक लोकसभेची सीट महत्त्वाची आहे म्हणून राहुल गांधींनी निर्णय घेऊन त्यांना लोकसभाच लढवायला सांगितलेली आहे. तो प्रश्न संपला. आता काय झालं, दुसरं एक झालं की राजकारणामध्ये ज्या खूप प्रस्थापित झालेल्या काही घराणी आहेत म्हटलं, त्या घराण्यामधली 2ऱ्या-3ऱ्या पिढीची जी तरुण मुलं आहेत त्यांना असं वाटतं की आपला हा हक्क आहे, अधिकार आहे, एन्टायटलमेंट आहे, मला लगेच काहीतरी मिळालं पाहिजे. अशी उदाहरणं, आता मी नावं घेत नाही, पण आता ही 3-4 उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आत्ता घडलेली उदाहरणं आहेत की कुणी थांबायला तयार नाही. आणि त्यावेळेला मग काय झालं की घरातले ज्येष्ठ मंडळी पण राजकारणात, तरुणांना पण यायचं एका वेळी. मग घरातली किती माणसांनी एका वेळेला निवडणुका लढवायच्या, यालाही मर्यादा असतात. असे प्रश्न घडायला लागलेले आहेत. आता नावं घ्यायची नाही, तुम्हाला सगळी नावं माहिती आहेत काय काय झालेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की मलाच तिकीट मिळालं पाहिजे हा आग्रह असतो. आणि काय झाले, दुसरा एक गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संसदीय लोकशाहीचा आत्मा म्हणजे राजकीय पक्ष. ते राजकीय पक्ष कुठल्या तरी विचारसरणीवर
एखाद्या आर्थिक विचारसरणीवर डावी उजवी याच्यावर आधारित असतात. आता काय झालं, पैशाचा प्रभाव निवडणुकीमध्ये इतका जास्त वाढला आहे की आता पैसा असेल तर काय मला कुठल्याही पक्षाचं लेबल नको आहे आणि मग असं जाहीर करायचं की मी उभा राहणारच आहे, पक्ष कुठला आहे ते नंतर सांगेन मी, म्हणजे मला पक्षाची गरज नाही, माझ्याकडे पैसा इतका आहे आणि पैसा आहे म्हणून माझ्याकडे यंत्रणा आहे, कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं मला गाडी घोडा सगळं आहे, कारण मला बाकी काय पक्षाची काही गरज नाही, काहीतरी लेबल पाहिजे म्हणून मला एखादा झेंडा हातात घ्यायचा म्हणजे कुठलाही घेईन मी. अशा प्रकारची भावना जी बळावायला लागलेली आहे. मला वाटतं महाराष्ट्रात जनतेने याचा गंभीर विचार केला पाहिजे, नाहीतर लोकशाहीलाच धोका निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. बाबा, एक प्रश्न आहे की महायुती एकीकडे एकत्र आलेली आहे, त्याविरोधात महाआघाडी एकत्र येताना दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीला एकत्र घेण्यात का अपयश आलेलं आहे, त्यामुळे विरोधकांमध्ये ताटातूट झालेलं दिसून येत आहे. बघा, वंचित आघाडी जी प्रकाश आंबेडकरांनी केली त्या आघाडीचा पहिल्या दिवसापासून उद्देश विरोधकांच्या मतामध्ये विभागणी करण्याचा होता. काँग्रेसच्या विरोधक म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधक म्हणजे सगळे आले मी, पहिल्यापासून त्यांचा उद्देश होता. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, त्यांना कुणी स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांच्या एक एक सभा जवळजवळ 1-1 कोटी रुपये खर्च करून कोण करतंय, हे इतकं स्पष्ट झालेलं आहे. मला वाटतं काही दिवसातच त्यांच्यातलेच त्यांच्या संघटनेचे जे प्रमुख मंडळी आहेत त्या कार्यकारिणीमधले आहेत त्यातली काही लोक बाहेर येऊन सांगणार आहेत की काय घडलेलं आहे. आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची आता काय भूमिका आहे आणि काय भूमिका राहणार आहे आता इतकं सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट झालेलं आहे की माझा त्यांना स्वतःला किंवा मतदारांना सवाल आहे की आज एका बाजूला नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एकाच एक उमेदवार करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न चाललेला आहे. देशामध्ये जवळजवळ 23 पक्ष एकत्र आलेले, एक महागठबंधन होऊ शकलेलं नाही, कारण महागठबंधन एक गठबंधन राष्ट्रीय पातळीवर होऊ शकलेलं नाही. कारण काय असतं की लगेच त्या महागठबंधनचा नेता कोण, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हा प्रश्न आला असता. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये तिथला जो प्रमुख पक्ष आहे त्याच्या नेतृत्वाखाली एक आघाडी झालेली आहे. उद्देश काय एकच की मोदींच्या किंवा त्यांच्या आघाडीच्या एका उमेदवाराच्या विरोधात एक माणूस उभा करायचा. मे 2014 मधला धडा आम्ही काय शिकलो तर मोदींना फक्त 31% मतं पडली होती तरी ते इतक्या प्रचंड बहुमताने विजय झाले. त्यामुळे विरोधकांची मताची विभागणी टाळणं हे या निवडणुकीचं गणित आहे. वंचितचा फटका तुम्हाला बसणारच ना, नक्की त्यांचा बसणार मोठा आहे. होता, किती पडेल मला माहिती नाही, फार मोठा फटका बसणार नाही. त्यामुळे MIM जरी असेल आणि त्यांना असं जरी वाटलं तरी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची मतं वंचित आघाडीकडे जातील हा त्यांचा भ्रम आहे. त्यातलं कोणी जाणार नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे की वंचित आघाडीचा एकही माणूस निवडून येणार नाही. वंचित आघाडीला जेवढी मतं पडतील ती मतं भाजपला मदत करणारी ठरतील. पण तुम्ही बोलता धडा शिकले, मग त्यांना बरोबर घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न का नाही केले तुम्ही? आम्ही केले ना, आम्ही त्यांना 2 जागा दिल्या, 4 दिल्या, 6 दिल्या, आणखी द्यायचा प्रयत्न होता. पण त्यांनी काय 22 आणि 12 अशी जर सुरुवात केली तर पहिल्या दिवसापासून ते आमच्या बरोबर आघाडी करायला तयार नव्हते, स्पष्ट झालं. आपण आघाडी करताना सुद्धा सुरुवातीला आपण अव्वाच्या सव्वा मागणी केली, 12 मागितल्या 14 वेळेला. पण जेव्हा आपण चर्चेला बसतो तेव्हा कुठेतरी व्यावहारिक बघतो, तुमची तिथे काही ताकद आहे का, तुमची क्षमता आहे का. आणि त्यामुळे आपण घ्यायची जागा पण माणूस कोणतरी नाही, तुम्हीच एखादा उमेदवार द्या म्हणून सांगायचं त्याला काय अर्थ नाही. तुम्ही पण त्यांच्यावर थेट आरोप नाही करत आहे, तुम्ही कोणत्या पक्षाचं नाव नाही घेत की ते त्यांना स्पॉन्सर करतायत. भाजप त्यांना स्पॉन्सर करते, स्पष्ट सांगतो मी. शेवटी काय आहे की फायदा कोणाला होतोय, तो आंबेडकर उभं राहिल्यामुळे बसपाला फायदा होत नाही किंवा सपाला फायदा होत नाही, तो फक्त भाजपाला होणार आहे. नाही, ते तिथे सुशील कुमार शिंदे आहेत, त्यांच्या विरुद्ध प्रकाश आंबेडकर आहेत आणि तिथे गर्दी होते त्यांच्या, जेव्हा ते अर्ज भरायला जातात तेव्हा प्रचंड गर्दी होते. आता गर्दी व्हावी, त्यांच्या सभा मोठ्या व्हाव्यात याकरता कोण प्रयत्न करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विरोधकांची जागा ते घेतात ना, काँग्रेस सोडून आता वंचित बहुजन आघाडी. नाही नाही, असं आहे की आपल्याला असं म्हणायचं येईल की सुशील कुमार शिंदेच्या पेक्षा ते जर मोठे झाले असं म्हणायचं तर ते खरं नाही आहे. शिंदे साहेब तिथे नक्की निवडून येतील, सोलापूरला काही अडचण नाही आहे. फक्त आता त्यांना एक हा फार मोठी शक्ती निर्माण झालेली असं दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्हाला असं वाटतंय प्रकाश आंबेडकर, भीमा कोरेगाव, त्यानंतर झालेले कार्यकर्त्यांची त्यांच्या धरपकड, या सरकारनं दिलेला त्रास, हे सगळं विसरून त्यांना मदत होईल अशी भूमिका घेणारं राजकारण करतायत? माझा तर स्पष्ट आरोप आहे की त्यांनी जे राजकारण केले त्यांनी फायदा कोणाचा होईल हा साधा प्रश्न विचारायला पाहिजे. आज निश्चितच भीमा कोरेगाव नंतर प्रकाश आंबेडकर हे दलितांचे एक मोठे नेते म्हणून उदयाला झाले आणि आमची प्रामाणिक इच्छा होती की त्यांनी आमच्यावर यावं आणि आपण आघाडी करून आपल्या मताचं विभाजन टाळावं. पण त्यांनी आता निर्णय घेतला की 48 जागा उभा करायच्या आणि काँग्रेसच्या मताचं विभाजन करायचं, हा त्यांचा निर्णय आहे. पण मला वाटतं लोक
मग ते अल्पसंख्याक मुस्लिम बांधव असतील किंवा दलित बांधव असतील किंवा आणखी वंचित कोणी बांधव असतील, त्यांना हा त्यांचा गेम स्पष्ट दिसतोय. चव्हाण साहेब, तुम्ही असं म्हणालात की 2014 नंतर आम्ही धडा शिकलो, पण असं म्हणतात की काँग्रेसची आजची अवस्था अर्जुनासारखी झाली आहे. म्हणजे रणांगण जवळ आहे, आता युद्ध करायचं आहे, बाण मारायचं आहे. मी शत्रू म्हणणार नाही, पण प्रतिस्पर्धी एवढा मोठा आहे. असं असताना काँग्रेसमध्ये आज कुठे आत्मविश्वासच दिसत नाही. अनेक ठिकाणी उमेदवार बदलावा लागतो. मुंबईचा प्रदेशाध्यक्ष आता मतदानाला 1 महिनासुद्धा राहिला नाही, तिथे बदलला आहे. अध्यक्ष म्हणतात माझं कोणी ऐकत नाही. कसं लढणार तुम्ही त्या तुमच्या प्रतिस्पर्ध्याशी? आता काय ठीक आहे, तर ती क्लिप त्यांच्या अध्यक्षांची झाली, व्हायरल झाली, त्या नकळत कोणीतरी त्यांचं रेकॉर्ड केलं. परंतु मला वाटतं मुंबईमध्ये जर आमच्या मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष जर निवडणूक लढणार असतील तर मग त्यांनी अध्यक्षपद सोडायचा जर त्यांनी अनुरोध केला तर तो स्वीकारला गेला. आता त्या ठिकाणी मिलिंद देवरा ते लढणार आहेत, ते निवडणार आहेत. त्यामुळे त्यांनी दोघांपैकी कोणाला द्यायची हा श्रेष्ठीने निर्णय घेतलेला आहे. आता खरं म्हणजे जवळजवळ निवडणुकीला महिना एक सुद्धा राहिलेला नाही आणि त्यामुळं पक्षाध्यक्षाची फार मोठी भूमिका असे नाही. प्रत्येक निवडणुकी त्या मतदारसंघात लढली जाणार आहे. पण मला वाटतं की संजय निरुपम यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करावशी बऱ्याच दिवसापासून मागणी केली होती आणि त्यांना त्या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची परवानगी द्यावी किंवा तिकीट द्यावं अशी त्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती. ती मागणी स्वीकारली गेली. कदाचित दोन्ही मागण्या स्वीकारल्या गेलेल्या आहेत. मला वाटत नाही काय फार फरक पडेल म्हणून, कारण शेवटी कसं आहे की मुंबईचे एक छोटं कॉम्पॅक्ट युनिट आहे आणि मुंबईच्या युनिटमध्ये प्रत्येक तिथले जे 6 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्येच लोक काम करतात आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि ते 6 जिल्हे जे आहेत ते लोकसभा मतदारसंघाचे जिल्हे आहेत. नाहीतर आमच्या इतर ठिकाणी जिल्हा युनिट असतं त्यामध्ये कित्येक वेळा 2-2 लोकसभेचे मतदारसंघ असतात. पण इथंच क्लिअर वाटणी आहे आणि निवडणुकी त्या जिल्ह्यामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये होती. फार फरक पडेल असं मला वाटत नाही. पण ही गटबाजी कधी संपेल? काँग्रेसमध्ये नेहमी गटबाजी चालूच राहते. गटबाजी म्हणण्यापेक्षा काही मोठा पक्ष आहे, थोडंसं लोकशाही स्वातंत्र्य आमच्याकडे आहे आणि जरा या ठिकाणी जरा यावेळेला जास्त झालंय. 2-3 धडा शिकले नाही याचा अर्थ असा होतो की धडा शिकले नाही. तुम्ही बोलता धडा शिकलो. धडा मी बोललो ते मताचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न करावा हा धडा होता. परंतु एकसंघपणे निवडणूक लढली पाहिजे होती. खरं म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे लढता आली असती. काही थोडं आम्ही त्यामध्ये कमी पडलो आणि 1-2 घटना घडल्या. उदाहरणार्थ नगरची घटना असेल किंवा अशोकरावांना स्वतः लोकसभा लढायची नसेल, 1-2 घटना ठीक आहे. एवढ्या मोठ्या पक्षामध्ये 26 जागा आम्ही निर्णय घेतोय, 1-2 ठिकाणी हे घडलेलं आहे. त्यामध्ये काही फार या निवडणुकी जेव्हा एकदम मुद्द्याला ज्याला हात घालू आम्ही तेव्हा मुद्द्यावर निवडणूक फिरेल. कुठे अशोक चव्हाण कमी पडले असं तुम्हाला वाटतं? असं नाही मी म्हणणार. ते त्यांची स्टाईल आहे, त्यांनी त्यांच्या स्टाईलप्रमाणे पक्ष चालवला, नेतृत्व केलं. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. चव्हाण साहेब, आपण केंद्राकडे जाऊया. तुम्ही PMO कार्यालय सांभाळलं. या पुढची निवडणूक पाहता जर NDA असेल, UP असेल, या घटक पक्षांना सोबत घेऊन जाताना त्यांची जर संख्या जास्त झाली तर कशा पद्धतीच्या अडचणी पुढे सामोरं जावं लागेल? विशेषतः भाजपात जर समजा असं नेतृत्व असेल नरेंद्र मोदींसारखं जे एकाकीपणा आहे, या सगळ्या जर पद्धतीने पाहिलं तर अडचणी काय असेल पुढे? आता तुम्ही म्हटलं NDA असेल, UP असेल, NDA असणार नाही, लक्षात घ्या. माझा आता प्रामाणिकपणे एक राजकीय विश्लेषक म्हणून मी जर हेकडे पाहिलं, अच्छा राजकीय किंवा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून नव्हे, पण एक राजकीय विश्लेषण म्हणून पाहिलं तर आज देशामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या आघाड्या झालेल्या आहेत, विशेषतः UPमध्ये जी आघाडी झालेली आहे, कर्नाटकमध्ये झालेली आहे, बिहारमध्ये झालेली आहे आणि जे वातावरण बदललेलं आहे, उदाहरणार्थ राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पाहिलं, UPमध्ये पाहिलं, त्यामुळे माझा अंदाज असा आहे की जी हिंदी भाषी राज्य आहेत, ज्याला आपण हिंदी हार्टलँड म्हणतो किंवा काउबेल्ट म्हणतो, आणि त्याची व्याख्या मी करतो जम्मू काश्मीर ते गुजरातपर्यंत, महाराष्ट्र सोडून, त्यामध्ये 273 जागा आहेत. UP, बिहार, उत्तराखंड, झारखंड, गुजरात, मध्य प्रदेश वगैरे सगळ्या या हिंदी हार्टलँडमध्ये 273 जागापैकी फक्त भाजपला गेल्या वेळेला 223 जागा होत्या आणि मित्रपक्ष धरले तर आणखी जागा होत्या. म्हणजे अगदी त्यांनी तिथंच निवडणूक सगळी जिंकली होती, बाकीचं सोडून देऊ आपण. या वेळेला ज्या आघाड्या झालेल्या आहेत आणि जो निकाल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड सारख्या, गुजरातसारख्या निवडणुकामध्ये आपल्या समोर आलेलं आहे, मताची टक्केवारी असेल किंवा आमदारकीच्या निवडणुकीचे निकाल असतील, माझं विश्लेषण असं आहे
की त्या हिंदी भाषी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 100 जागा तरी कमी होती. त्यानंतर एअर स्ट्राईक कमी झालाय, त्यानंतर एअर स्ट्राईक झाला. हां, त्यामुळं पुन्हा त्या अंदाज म्हणजे त्यामुळं एकंदरीत 273 जागा ज्या आज भाजपच्या आहेत त्यामध्ये किमान 100 जागा तरी कमी होतील असं माझं विश्लेषण होतं. त्यानंतर एअर स्ट्राईक झाला. त्या एअर स्ट्राईकमुळं आणि पुलवामामुळं निश्चितच थोडासा पॉझिटिव्ह स्विंग त्या ठिकाणी झालेला होता आणि तो मला वाटतं त्यामुळे संख्या वाढली. पण आता राहुल गांधींच्या मिनिमम इन्कम गॅरंटीच्या गोष्टीनंतर ते सगळं न्यूट्रलाइज झालेलं आहे आणि आता मला वाटतं 170 सुद्धा जागा त्यांच्या भाजपच्या स्वतःच्या येतील का नाही मला शंका आहे. आणि तसं जर घडलं 170 180 असा माझा अंदाज आहे तर मग पंतप्रधान कोण होणार. सर्वात मोठा पक्ष कदाचित भारतीय जनता पक्ष असेल त्यामुळे राष्ट्रपती त्यांना बोलावतील. पण त्यांना 273ची आघाडी मिळवायला त्यांना अनेक मित्रपक्षांना बरोबर घ्यावं लागतील. आता सरळ सरळ विभागणी झालेली आहे. तुम्ही एकतर मोदींच्या बरोबर आहात किंवा मोदींच्या विरोधात आहात. त्यामुळे मोदींच्या विरोधात निवडणूक लढलेले किती पक्ष मोदींच्या बरोबर जातील किंवा भाजपच्या बरोबर जातील, मोदींच्या बरोबर कोणी जाणार नाही. मग त्यावेळेला जर अशी परिस्थिती होईल तर असा प्रयत्न होईल की मोदींच्या ऐवजी दुसरा कोणी जर नेता पुढे केला भाजपने तर त्याला तरी मिळेल का, तेही मिळायची शक्यता कमी आहे. त्यामुळे म्हणून मी नेहमी सांगतो म्हणजे तुम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाही. आता एनडीए येऊ शकतं का, तर मला वाटतं की त्या संख्येवर अवलंबून राहील. 170 पर्यंत आले तर बिलकुल येणार नाही, 220च्या पुढे गेले तर मग कदाचित येऊ शकतील. पण आता माझ्या अंदाजाप्रमाणे 170च्या पेक्षा पुढे भारतीय जनता पक्ष एकटा जाणार नाही आणि काय फार मित्रपक्ष राहिलेले, शिवसेना आणि 1-2 मित्रपक्ष आहेत. चव्हाण साहेब याबद्दल आपण बोलूया, कारण तुम्ही बोलला होतात की काँग्रेसला बहुमत मिळणार नाही असंही तुमचं एक वक्तव्य होतं. चव्हाण साहेब तुम्ही सांगत होतात की 170 जागा जवळपास बीजेपीच्या येतील, म्हणजे बीजेपीला बहुमत मिळणार नाही असं तुमचं एकंदर स्पष्ट बहुमत. पण तुमचं एक वक्तव्य होतं की काँग्रेसलाही बहुमत मिळणार नाही. आता असं आहे की मोठा पक्ष कुठला राहील, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, कारण स्पष्ट बहुमत 30 वर्षानंतर मागच्या वेळेला भाजपला मिळालं. स्पष्ट बहुमत मिळणं काही फार सोपं नाही आता भारतीय राजकारणामध्ये. प्रश्न असा आहे की सर्वात मोठा पक्ष कुठला राहील. तर आमचा प्रयत्न चालला की आमचा सर्वात मोठा पक्ष राहावा. पण मध्यंतरी एक वक्तव्य आलं होतं, आपल्याला माहिती आहे की भाजप मोठा पक्ष येईल असं कोणीतरी भाकीत केलं होतं शरद पवारांनी. पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला वाटतं की आता राहुल गांधींनी जी घोषणा केलेली आहे आणि मिनिमम इन्कम गॅरंटी ही फार मोठी घोषणा आहे. ती जुमला नाही आहे, ती व्यावहारिक आहे, ती आम्ही अंमलात आणू आणि त्यामुळं मला वाटतं की गेम चेंजर असा फरक पडेल. 44 वरून तुम्ही किती जाणार आता? 44 आम्ही नक्कीच वाढवतो की अपघात होता नक्की म्हणजे किती. तर आम्हाला असं वाटतंय की त्यांची एक फिगर आता प्रयत्न असा आहे की आम्हाला भाजपपेक्षा जास्त मतं मिळून आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. आता तो त्यात यश येईल न येईल लोक ठरवतील. कारण आता जे वातावरण आहे, आजची जी घटना घडली, आता त्यामुळे आता मी जास्त टीका करू इच्छित नाही, पण तुम्हाला माहिती आहे की अपेक्षा काय होती आणि झालं काय. आणि त्यामुळं मग कुठेतरी भाजपचा आत्मविश्वास ढळला आहे का, प्रधानमंत्र्यांचा आत्मविश्वास ढळला आहे का, असं काही घडतंय का, अशा प्रकारचा एक निगेटिव्ह सिग्नल दिलेला आहे. आणि राहुल गांधी दिवसेंदिवस अधिक आत्मविश्वासाने बोलत आहेत. राफेलचा मुद्दा आम्ही काही सोडलेला नाही, तो पुराव्यासकट मुद्दा पुढे येणार आहे. राफेलवर एक पुस्तक आज नवीन लिहिलं गेलेलं कोणी. तुमचं हे म्हणणार ना की यांना तुम्हालाही बहुमत नाही आणि बीजेपीलाही बहुमत नाही. नाही, स्पष्ट बहुमत का बहुमत म्हणजे सर्वात मोठा पक्ष. सर्वात मोठा पक्ष भाजप किंवा काँग्रेस कोणतरी होईल. स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार, सरकारच येणार नाही, स्पष्ट बहुमत मिळणार नाही, म्हणजे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी कोणालाही मिळणार नाही. त्यामुळे आघाडीच करावी लागेल. चव्हाण साहेब 170 जर तुम्ही बीजेपीला देत असाल तर एनडीए येईल ना. मुळीच नाही, 270 पाहिजेत ना आपल्याला बहुमत करता. सरकार स्थापन करायला 273 जागा लागतात. 170 मिळाल तर 100 कुठून आणणार. काँग्रेस बरोबर कोण आहेत? फक्त एक काँग्रेस तर उत्तर प्रदेशातही तुमच्या बरोबर काँग्रेस नाही ना. आपण लक्षात घ्या, जर भाजपला 170 आपण जर आकडा धरला तर 370 हे भाजपच्या विरोधात खासदार निवडून येतात. पण ते सगळे त्यांच्या विरोधात नाही ना, त्यांची युती आहे ना. शिवसेनेचे काही येतील, थोडेसे किती येतील मला माहिती नाही, पण शिवसेनेचे काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखे काही खासदार आले तर येतील किंवा तेही काही सांगता येत नाही. परंतु 370च्या आसपास, 350 ते 370च्या आसपास हे मोदींना पंतप्रधान होऊ नये म्हणून मतदान करून निवडून आलेले खासदार असतील. ते कुठला तरी पंतप्रधान निवडतील आणि भाजप स्पष्ट एक प्रोग्नोसिस आहे की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक आघाडी सरकार स्थापन होईल. पण चव्हाण साहेब,
काँग्रेस हा 150 वर्षाची परंपरा असलेला पक्ष आहे. हा पक्ष गांधी घराण्याजीवर किती दिवस चालणार? तुम्ही पावण्याच्या काठीने किती दिवस साप मारणार? तुम्ही म्हणतात की आमचं आघाडी सरकार आहे. तुम्ही पूर्ण ताकदीने काय उतर? आज तुमचे नेते राजीव सातव, मुकुल वासनिक, तुम्ही स्वतः लोकसभेला लढायला तयार नाही. तुमची पराभूत मानसिकताच तुम्हाला मार्ग ठरत नाही का? नाही, असं आहे बघा, आता प्रत्येक तिघांची तो आपण नावं घेतली. मुकुल वासनिक पक्षाचे हे अत्यंत ज्येष्ठ तिथल्या AICC मधले एक पदाधिकारी आहेत. म्हणजे AICC मध्ये जी ब्युरोक्रेसी आहे, जवळ 100 माणसं लागतात. प्रत्येक राज्याचा प्रभारी. राजीव सातव गुजरातचे प्रभारी आहेत. गुजरात अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. आता ते स्वतःची निवडणूक लढले तर अचानक तिथला प्रभार सोडून द्यावं लागेल. मुकुल वासनिक आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीचे प्रमुख आहेत. प्रत्येक राज्याच्या निवड समितीचा ते कन्व्हेनर ते आहेत. त्यांनी जर सोडून दिलं तर त्यांना तिथं ते काम एकदम कोण करणार? कुणीतरी पक्षाचं जी ब्युरोक्रेसी आहे ती तर केली पाहिजे ना. ती माणसं तुम्ही स्वतः का नाही उत्सुकता दाखवली? लोकसभा मला मतदारसंघ नाही. महाराष्ट्राचा नेते म्हणून मला मतदारसंघ नाही. महाराष्ट्रात काँग्रेस संपली जवळपास. मला मतदारसंघ नाही. मला मतदारसंघात मी नक्की लढलो असतो. साताऱ्याची मागून घेता आली असती तुम्हाला. आता माझा नगरची मागून घेता आली असती आणि मला दिली असते का? माझं म्हणणं असं आहे, पश्चिम महाराष्ट्रात पवार काँग्रेसला संपू पाहतात, जग जाहीर आहे, सगळं उघड दिसतंय. तुम्ही प्रयत्न का करत नाही पश्चिम महाराष्ट्र नेते म्हणून काँग्रेस वाचवण्यासाठी? संपणार नाही. आता ते आता कोण संपेल काळ ठरवेल. आम्ही संपणार नाही. माझ्याबद्दल मी सांगतो की मला जर सातारा मतदारसंघ मिळाला असता तर मी नक्की लढवला असता. मात्र आता या सगळ्या गोष्टींवरूनच विचारावंसं वाटतंय. पालघरचं तुम्ही बघितलंच, काल बातम्या आल्या की गावित भाजपचे होते, शिवसेनेला पालघरची जागा सोडली, त्याच्यासाठी गावितांना आयात केलं शिवसेनेमध्ये. अंतर्गत ऍडजस्टमेंट कुठेतरी युतीमध्ये दिसते. त्यांना काहीही करून सत्तेत यायचं आणि त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत अंतर्गत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही अंतर्गत समजून घेणं, तडजोड करणं या गोष्टी कुठेतरी खूप कमी झालेल्या आहेत. मी 10-12 वर्षांपासून फक्त राजकारण बघते, पण इतकी मरगळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बघायला मिळतेय आणि अंतर्गत सुसंवाद कुठेतरी कमी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. त्याबद्दल काय म्हणा? आता तुम्ही पालघरचं उदाहरण घेतलं, तसंच सातारला झालं. सातारला देखील तिथले आमचे एक नेते होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते, ते भाजपमध्ये गेले आणि या ॲडजस्टमेंट करता भाजप सोडून काल शिवसेनेत गेले. आता ही दोघांची ॲडजस्टमेंट चाललेली आहे. म्हणजे आपण 4 वर्ष पाहिलं की शिवसेनेनी भाजपला शिव्यांची लाखोळी वाहिली, पण अचानक ते सगळं विसरून ते त्यांच्या हातात हात घालून गेले आणि मुख्यमंत्री जे सांगतात ते निमूटपणे मान्य करतात. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल त्यांनी कसं वागावं मी काय सांगणार नाही. आता आमच्या दोघांच्यामध्ये काय की आपापले जे गड किल्ले आहेत, आपापले जे इन्फ्लुएन्स सेंटर्स आहेत ते कुठे सोडायला तयार नाही. आता नगरसारखी एक जागा होती, आता एका जागेने काय होणार आहे असं म्हटलं गेलं, पण नाही सोडले राष्ट्रवादीने. आता माझी जागा आहे ती सातारची जागा आहे, तिथं एक सक्षम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्या उमेदवाराला बाजूला करून बाबा अजित पवार असं म्हणाले होते की स्वतः त्यांनी सुजय विखेंना ऑफर दिलेली होती की तुम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही जागा देऊ. ही तडजोड होऊ शकली असती ना जर तुमचा सुसंवाद असता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार आहेत. तर शरद पवारांनी ती तडजोड केली असती ती झाली असती. एक प्रश्न असा होता, जसं सुजय विखे पाटलांना भाजपने ओढून घेतलं त्यांच्याकडे, तर हर्षवर्धन जाधव औरंगाबादमधनं तुमच्याकडे लढण्यास इच्छुक होते. जर एक राजकीय खेळी लक्षात घेतली असती तर प्रदेशाध्यक्षांचे जावई तुमच्याकडे येऊ शकले असते. असं आहे की आम्ही कुणीही आलं तर आम्ही घ्यावं असं आम्ही त्यांना औरंगाबादचा उमेदवार निश्चित केलेला आहे. फक्त एवढंच होतं की जालन्याला आम्ही ज्या आमच्या उमेदवाराला म्हणत होतो उभं राहते ते राहिले नाहीत. आमच्याकडे जालन्यामध्ये तिथला एक स्थानिक आमदार, जालना लोकसभेमधला आमच्या पक्षाचा आमदार, त्यांनी निवडणूक लढावी अशी आमच्या इच्छा होती, पण ते लढले नाहीत. पण औरंगाबादची सीट आम्ही आधीच जाहीर केली होती, कारण औरंगाबादला कोणीतरी आम्हाला निर्यात करावा आपला माणूस, किंवा भाजपच्या पक्षाध्यक्षांचा जावई निर्यात करावा आणि तो आम्ही घ्यावा. बाबा शेवटचा प्रश्न आहे. बाबा तुम्ही आता म्हणालात की एनडीए सोबत कोण जाणार, पण मागचा इतिहास अगदी फार लांबचा नाही. न मागता पाठिंबा देणारा भाजपला पाठिंबा देणारा तुमचा मित्रपक्ष आहे, तो एनडीए सोबत जाईल असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं मला नाही वाटत. ते आत्ताच्या परिस्थिती पाहिलं तर असं होणार नाही. मी जे म्हटलो की भाजपला जर समजा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळालं, राष्ट्रपतींनी त्यांना बोलावलं, तर कुणाच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन करायचा प्रयत्न करणार? ती व्यक्ती मोदी नसतील, मग इतर कुणी असेल का? आणि त्यांना ती 270चा आकडा गाठता येईल का भाजपमधली? त्याकरता मग तुम्ही ज्या पक्षांची नावं घेतली, छोटे छोटे 4, 5, 6, 10 असे पक्ष गोळा बेरीज करून त्यांना
273चा आकडा पार करता येईल का? तर माझं स्पष्ट मत आहे की त्यांना इंडियाला ते जमणार नाही. ते UPA किंवा जे काही नाव ठरेल त्या आघाडीलाच ते शक्य होईल. कारण आज माझ्या मताप्रमाणे आम्ही जो अंदाज काढलेला आहे, आज ज्या देशामध्ये आघाड्या झालेल्या आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर 170-180चा आकडा पार करता येणार. बाबा, एक छोटासा प्रश्न, तुमचे स्टार कॅम्पेनर आहेत विखे पाटील साहेब, ते नगरमध्ये खरंच स्टार कॅम्पेनर म्हणून प्रचार करतील? ते देशात राज्यात प्रचार करणार आहेत, कदाचित बाहेर नगरमध्ये. नगरमध्ये आता नगर जिल्ह्यामध्ये कदाचित करतील ते, कदाचित की नक्की? जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये 2 नगर दक्षिण मध्ये. आता ते बघा, त्यांना तिथं त्या उमेदवारांनी बोलावलं पाहिजे ना. असं असतं आमच्याकडे काय, तुम्ही आघाडी धर्म पाळणार? स्टार प्रचारकांची 40 नावं आम्ही जाहीर केलेली आहेत. नाही, पण विखे पाटील, आणि त्यामध्ये आमची प्रथा अशी असते की तिथल्या लोकसभेच्या उमेदवारांनी त्या माणसाची मागणी करावी लागते. मागणी केली तर नक्की विचार करतील ते. नाही का, आपली वेळ संपलेली आहे. चव्हाण साहेब, तुम्ही आलात, खूप मोकळेपणानं बोललात इथे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवतोय. पुढच्या वेळेस आणखी एक दिग्गज नेते.